लगेच लोकांना घरात घुसून मारतो, त्यांना बघून घेतो, ही गोष्ट चांगली नाही. कोल्हापूरचा कुठलाही सामाजिक लढा असेल तो उभा मारुती चौकातून होतोय. शिवाजी पेठेत घुसणं एवढं सोपी बाब नाही आहे. शिवाजी पेठेतच काय, कोल्हापुरातल्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या घरात घुसून मारण्याचा जो काही उल्लंघन करतात त्यांना मी एक सांगू शकतो की कोल्हापूरकर आजही एक आहेत आणि उद्या एक राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज तमाम हिंदुस्थानचे स्मृतिस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 ला जो राज्याभिषेक झाला त्याचं मूल आणि महत्व समाजापुढे यावं या भावनेतून आणि हा जो सोहळा आहे तो जगभर जावा यासाठी 20 वर्षापूर्वी कोल्हापुरात 6/6/2006 ला 333वा राज्याभिषेक येत होता. त्यावेळी सर्वांनी मिळून आपण 6 तारखेला राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. आपल्या हिंदू धर्माप्रमाणे तसे 3 मुहूर्त आहेत, पण शिवाजी महाराजांनी हे मुहूर्त धरलेले नाहीत. पण शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचा राजा होता आणि देशात 2 असे सण आहेत ते तारखेला येतात. एक 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 7 जूनला आपलं 7 मिरग येतो. मग मिरगाच्या आदल्या दिवशी शिवाजी महाराजांनी जो राज्याभिषेक घेतला आणि त्याच दिवशी शिवशक चालू झालं. त्यामुळं संयुक्तिकरित्या 6 जूनलाच राज्याभिषेक करणं त्याचा सोहळा करणं हे योग्य आहे असं आमचं मत असल्यामुळं आम्ही 6 जूनला मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात रायगडाव करत असतो. आता गेल्या 2-3 दिवसामध्ये अत्यंत 6 जूनच्या संदर्भात गरजू वातावरण झालेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, आपण सर्व आम्ही शिवप्रेमी आहोत. ज्याला तिथीप्रमाणे करायचं त्यांनी तिथीप्रमाणे करावा, ज्यांना तारखेप्रमाणे करायचं तो तारखेप्रमाणे करतील. लोकशाही आहे. मग त्यामुळं या ठिकाणी प्रश्न कुठं आलेला की राज्याभिषेक नामशेष करा हा जो शब्द आहे हा शिवप्रेमींना लागलेला आहे. त्यातनं महाराष्ट्रात तीव्र भावना यायला आलेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की आता आपण जर शिवाजी महाराज जागतिक पातळीवर जर जायचे असतील तर 6 जून हा अत्यंत योग्य आणि योग्य तारीख आहे. कारण या देशामध्ये 3 पंचांग आहेत. एक दक्षिणेतले एक पंचांग आहे, आज महाराष्ट्रातलं एक पंचांग आहे आणि उत्तरेत एक पंचांग आहे. तिन्हीची तिथी एका तारखेला येत नव्हती. त्यामुळं 25-30 वर्षापूर्वी फक्त महाराष्ट्रात राज्याभिषेक सोहळा कुठेतरी होत होता साजरा. आता आम्ही त्याला स्वरूप जर जागतिक पातळीवर दिलं असेल तर आज तो राज्याभिषेक सोहळा दुबई, जपान, अमेरिकेपर्यंत वाढलेला आहे आणि 6 जूनला ऑनलाईन व्याख्यान सुद्धा वाढलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हा वाद घालण्याचं कारण नाही. सर्व आम्ही शिवप्रेमी आहोत. जर खरोखर तुम्हाला वादच घालायचा होता, कोल्हटकर असेल, सोलापूरकर असेल, कोश्यारी असेल, त्याचा आपण निषेध ज्यांनी केलाय त्यांना काहीतरी बोलायचा अधिकार आहे. ज्यांनी निषेधच केला नाही त्यांनी कशाला त्याविषयी वाद घालण्याचं माझं मत आहे. आपण 6 जून जागतिक पातळीवर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नेऊया आणि कोल्हापुरातला सुद्धा राज्याभिषेक सोहळा न भूतो न भविष्य असा मोठ्या प्रमाणात एक होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा लोक सहभागी होतील. तेव्हा खरं उत्तर जनतेचं मिळणार आहे. संभाजी भिडेंनी 6 जून हा राज्याभिषेक करू नये, बरखास्त करा असं वक्तव्य केलं. त्यानंतर कोल्हापुरात एक शाहीर दिलीप सावंत यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर दिलीप सावंत शाहिरांना धमकी दिलेला आहे. याच्यावर कसं बघता आणि पुढे काय नेमकी भूमिका असणार आहे? हे बघा की छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. शिवाजी महाराजांच्या विषयी काय झाले की आपल्या भावनाचा घालमेल होतोय. त्या रागाच्या भरात मनुष्य जो बोलत असतो त्यामधलं आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. शाहीर एक शाहीर आहे. शाहीर त्या भाषेतून काहीतरी बोलले असतील आणि बोलल्यानंतर यावर आपण चर्चा करू शकतोय. आता ते त्याच दिवशी शुभम शिरट्टींनी सुद्धा तुमच्याकडे मुलाखत दिलेली आहे. लगेच लोकांना घरात घुसून मारतो, त्यांना बघून घेतो, ही गोष्ट चांगली नाही. ही कोल्हापूरच्या या पेठेंनी सगळा इतिहास बघितलेला आहे आणि कोल्हापूरचा कुठलाही सामाजिक लढा असेल
तो उभा मारुती चौकातून होतोय. शिवाजी पेठेत घुसणं एवढं सोपी बाब नाही आहे. शिवाजी पेठेतच काय, कोल्हापुरातल्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या घरात घुसून मारण्याचा जो काही उल्लंघन करतात त्यांना मी एक सांगू शकतो की कोल्हापूरकर आजही एक आहेत आणि उद्या एक राहणार आहेत.